सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील माझ्या बरोबर आहेत. बापू, काय सांगाल आज मतदान करून आला तुम्ही? आज मतदान करून आल्यानंतर मला अतिशय आनंद वाटत आहे. हा एक आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आणि तो किती शक्तिमान आहे याची मलाच मुळात जाणीव आहे. आज मी मतदान अतिशय आनंदाने केलेले आहे. शरद पवारांची खासदारकी संपत आहे आणि संजय राऊत म्हणतात की महाविकासकडे संख्याबळ आहे. पवार साहेब खासदारकीला परत उत्सुक आहेत का नाहीत हाच खरा प्रश्न आहे. जर त्यांनी इच्छा व्यक्त केली तर सर्वच पक्ष मिळून सहकार्य करून त्यांना पुन्हा दिल्लीला खासदार म्हणून पाठवतील अशी मला आशा आहे. पाच बघितलं तर मतदान होते. सिल्लोडचे आमदार असतील आणि अर्जुन सिंह मोहिते पाटील असतील, त्यांच्या मुलांनी सुद्धा मतदान केले. कसं पाहताय? हे मतदान गुप्त आहे आणि गुप्त मतदान करत असताना त्याचं गांभीर्य ओळखूनच लोकप्रतिनिधींनी आणि सर्वच मतदारांनी हा अधिकार बजावला पाहिजे. हा काही खेळ आणि खिलाडू वृत्तीचा प्रकार नाही, एवढं लोकप्रतिनिधींना मी मनापासून सांगेन. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप तुमच्या विरोधात होती, परंतु आज जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये तुम्ही एकत्र येऊन लढताय. कसं पाहता तुम्ही? त्यावेळी थोड्या तांत्रिक गाठीभेटीची अडचण निर्माण झाल्यामुळं आमची खऱ्या अर्थानं दुरावा निर्माण झाला. तो परत निश्चितपणानं 2 महिन्यातच आम्ही जुळवलेला आहे. पालकमंत्री आणि मी अतिशय सामोपचारानं सर्व पक्षाला न्याय मिळेल अशी सांगोला तालुक्यात महायुती केली आहे आणि आमच्या महायुतीला घवघवीत यश मिळेल आम्हाला अशी खात्री आहे. जिल्हा परिषद मध्ये आपल्या किती जागा येतील? मतदारांना काय आव्हान कराल? जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकला जाईल आणि सांगोला पंचायत समितीमध्ये सुद्धा महायुतीचा झेंडा फडकला जाईल. त्यांच्या पत्नी सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज तुम्ही मतदान केलं, काय सांगाल? मतदान केलं, मला फार आनंद झाला. सगळे उमेदवार निवडून येतील आमचे. तर नक्कीच बघितलं तर आता आपण पाहिलं ते शहाजीभाऊ पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि सर्व उमेदवार निवडून येतील असा आशावाद सुद्धा व्यक्त केला आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन JD समी, माऊली डांगे, पुढारी न्यूज, सांगोला, पंढरपूर.